बातमी गडचिरोलीतून आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। विमानतळ आणि विविध प्रकल्पांसाठी शेत जमिनी देणार नसल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। अशा परिस्थितीत आणि काही करून नाही झाले शेतकरी वारंवार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्यानं राज्य शासनाकडून सुपीक जमिनी अधिग्रहण करण्याचा काम सुरू झालेला आहे। या विरोधात सातत्यानं शेतकरी बांधवांनी आंदोलने, धरणे, मुंडन आंदोलन करून शासनाला आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत अशा पद्धतीचे निवेदने दिले आणि म्हणून सरकारने घातलेला हा जो घाट आहे भूमी अधिग्रहण करण्याचा, तो कुठेतरी बाजूला सारून या शेतकऱ्यांचा हा जो जगाचा पोशिंदा आहे याला वाचवायला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यासाठी आमच्या सगळ्या महिला वर्गाचा, महिला वकील संघाचा आणि सर्वच वकील संघाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या सोबत इथे उभा राहील आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत हा आदेश सरकार मान्य करत नाही किंवा मागे घेत नाही तोपर्यंत आमचा प्रत्येक शेतकरी आणि शेतकऱ्यांसोबत प्रत्येक कार्यकर्ता आमचा इथे खंबीरपणे उभे राहील।